नमस्कार, मी प्रज्ञा। एखादा माणूस शहाणा असतो कारण त्याला एक चांगला बोध झालेला असतो आणि हा बोध ज्याला झाला आहे त्याचं आयुष्य खूपच छान असतं। मला असं वाटतं की त्यावरूनच मला ही कविता सुचली आहे। कवितेचं नावही आहे हा बोध खरा। सत्य आहे ही विचारधारा, कर्म पालटून येती माघारा। खूप लोक म्हणायचं की आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात आणि आता तर कलियुग आहे, याच जन्मी आपल्याला आपलं कर्म सगळं पुनश्च भोगावं लागतं। त्यामुळे सत्कर्म करा। मला वाटतं ही विचारधारा खरोखरच सत्य आहे। सत्य आहे ही विचारधारा, कर्म पालटून येती माघारा। निर्मळ मनाने कर्म करा, पर उद्धारासी त्वरा करा। जगत कल्याणाचा विचार धरा, हृदयी ईश्वराचे ध्यान धरा। पवित्र कर्माने सागर भरा, करण्या परोपकार नेम धरा। धुतली जाईल मनाची मलिनता, धुतली जाईल मनाची मलिनता। कर्मास येईल अखंड प्रांजळता। देही नांदेल परम पवित्रता, देही नांदेल परम पवित्रता। आयुष्य लाभेल मधाहुनी मधुरता। ऐसा अति निर्मळ देह ज्याचा, ऐसा अति निर्मळ देह ज्याचा। त्रिवेणी संगम अंतरी त्याच्या, त्रिवेणी संगम अंतरी त्याच्या। केवळ स्पर्श हो गंगाजल याचा, केवळ स्पर्श हो गंगाजल याचा। हरेक शब्द आशीर्वच त्याचा, हरेक शब्द आशीर्वच त्याचा। जगावे ऐसे वासना विरहित, जगावे ऐसे वासना विरहित। वास ईश्वराचा तिथे सदोदित, वास ईश्वराचा तिथे सदोदित। तीर्थांचे तीर्थ महातीर्थ वसत, तीर्थांचे तीर्थ महातीर्थ वसत। काया चैतन्य रूप राही अविरत, काया चैतन्य रूप राही अविरत। घडणारा घडवणारा, घडणारा घडवणारा तो एक नित्य। परपीडा जाणता परहित कृत्य, परपीडा जाणल्यामुळे आपोआपच परहिताचं कृत्य आपल्या हातून घडेल। म्हणून परपीडा जाणता परहित कृत्य। कर्म करता केवळ असे मी निमित्त, कर्म करता केवळ असे मी निमित्त। ऐसेची जगणे मज आहे प्राप्त, ऐसेची जगणे मज आहे प्राप्त। खरोखरीच मला मनापासून असंच जगायला आवडतं आणि मी जगण्याचा प्रयत्नही करते। तुम्हाला कशी वाटली ही कविता? आवडली असेलच तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लाईक नक्कीच करा। धन्यवाद।